नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर शेंडे डी.डी. राज्यशास्त्र विभाग प्रमुख राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर. माझा विषय राज्यशास्त्र आहे आणि मी आज आपणासमोर राज्यशास्त्र जनरल 3 हा जो काही पेपर आहे, या पेपरमधील दुसरे जे काही प्रकरण आहे ते म्हणजे राष्ट्रवाद, या बाबतीमध्ये मी आपणाशी हितगुज साधत आहे. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रवाद हा मराठी पर्यायी शब्द आहे. राष्ट्रवाद हा मराठी पर्यायी शब्द आहे. त्याला इंग्रजीमध्ये नॅशनॅलिझम असं संबोधतायत किंवा नॅशनॅलिझम असं म्हणतायत. मग प्रश्न निर्माण होतो की हा शब्दप्रयोग कसा निर्माण झाला. तर हा शब्दप्रयोग बघत असताना आपण असं म्हणतो की राष्ट्र अधिक वाद बरोबर राष्ट्रवाद. राष्ट्र अधिक वाद बरोबर राष्ट्रवाद. इंग्रजीमध्ये जर बघितलं तर नेशन प्लस इझम इज इक्वल टू नॅशनॅलिझम. नेशन प्लस इझम इज इक्वल टू नॅशनॅलिझम. मग हा जो काही यातला आता पुन्हा शब्द आपण बघतो. नेशन म्हणजे काय तर राष्ट्र, इझम म्हणजे काय तर वाद, नॅशनॅलिझम म्हणजे काय तर राष्ट्रवाद. आता यातला नेशन हा जो काही शब्द आहे, याला मराठीमध्ये आपण राष्ट्र म्हटलं. हा राष्ट्र शब्द कसा निर्माण झाला हा पुन्हा प्रश्न आपल्यासमोर येतो. कारण नेशन हा शब्दप्रयोग इंग्रजी भाषेतील आहे. कुठला आहे तर इंग्रजी भाषेतील आहे. हा शब्दप्रयोग लॅटिन भाषेतील नॅटिव्हो या शब्दापासून निर्माण झाला. कशापासून निर्माण झाला तर नॅटिव्हो या शब्दापासून निर्माण झाला. लॅटिन भाषेतील शब्दप्रयोग आहे आणि त्याचा अर्थ काय सांगितला आहे किंवा काय स्पष्ट केला आहे तर रक्त किंवा वंश. नॅटिव्हो म्हणजे काय तर एक रक्त किंवा एक वंश म्हणजे काय तर नॅटिव्हो. की ज्या नॅटिव्होला मराठीमध्ये आपण काय म्हणतो राष्ट्रक असं म्हणतो. काय राष्ट्रक म्हणजे काय तर राष्ट्रकाला इंग्रजीमध्ये काय म्हटलं आता आपण म्हणालो किंवा लॅटिन भाषेमध्ये काय म्हणालो तर नॅटिव्हो असं म्हणालो. आणि त्याचा अर्थ शोधत असताना आपण काय म्हणालो की नॅटिव्हो म्हणजे काय किंवा राष्ट्रक म्हणजे काय तर एक रक्त किंवा एक वंश. आणि ही संकल्पना आपण राज्यशास्त्रामध्ये घेतली आणि म्हणून राज्यशास्त्रामध्ये जेव्हा ही संकल्पना आपण अभ्यासतो तेव्हा आपल्याला असं जाणवतं की एका रक्ताची किंवा एका वंशाची किंवा एका धर्माची माणसं लवकर एकत्र येतात. एका रक्ताची किंवा एका वंशाची किंवा एका धर्माची माणसं ही लवकर एकत्र येतात. आणि म्हणून राष्ट्रक म्हणजे काय याचं निश्चित अशी एक व्याख्या जेव्हा आपण करतो तेव्हा त्या व्याख्येमधनं आपल्याला जाणवतं की काय करता येईल व्याख्या ही आपणास तर व्याख्या आपण अशी केली की राष्ट्रक म्हणजे काय तर एकात्म स्वरूपाचा समाज म्हणजे काय तर राष्ट्रक. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण एकात्म स्वरूपाचा समाज म्हटलंय. हा एकात्म स्वरूपाचा समाज कशाच्या आधारे एकात्म झालेला आहे तर हा समाज एका रक्ताचा आहे किंवा एका वंशाचा आहे. आणि म्हणून एका रक्ताचा किंवा एका वंशाचा जो काही समाज आहे हा समाज काय होत असतो तर एकात्म होत असतो किंवा एकात्म राहत असतो. आणि मग बघा की
हा काही एकात्म स्वरूपाचा समाज आहे. हा एकात्म स्वरूपाचा समाज काय होतं की हा एकात्म स्वरूपाचा समाज याला जीवन जगायचं आहे. कारण आपण असा अभ्यासतोय की मानवाला आपलं जीवन हे सर्वांग सुंदर करण्यासाठी तो अधिकाधिक प्रयत्न करताना आपणास पाहावयास मिळतो. हा मानव आपलं जीवन हे अधिकाधिक सर्वांग सुंदर कसं होईल यासाठी प्रयत्न करताना पाहावयास मिळतो. आणि म्हणून हा एकात्म स्वरूपाचा समाज जेव्हा याला जगायचं, आपलं पुढील जीवनाची वाटचाल करायची, तेव्हा हा समाज काय करतो तर हा एकात्म स्वरूपाचा समाज म्हणजेच हे राष्ट्र काय करतं तर हा एकात्म स्वरूपाचा समाज विशिष्ट अशा एका भूमीवरती म्हणजेच विशिष्ट अशा एका भूमीवरती आपलं राजकीय आसन स्थिर करतो. राजकीय काय म्हटलं कारण आपण राज्यशास्त्राचे विद्यार्थी आहोत. आपण कोणाचे विद्यार्थी आहोत तर राज्यशास्त्राचे विद्यार्थी आहोत. आणि म्हणून हा एकात्म स्वरूपाचा समाज विशिष्ट अशा म्हणाला, काळजीपूर्वक म्हणालो मी विशिष्ट अशा भूमीवरती म्हणजे विशिष्ट अशा जमिनीवरती आपलं राजकीय आसन स्थिर करतो. आपलं राजकीय आसन तो काय करतो स्थिर करतो. तेव्हा है ना, तेव्हा काय घडतं तेव्हा राष्ट्राची निर्मिती होते. तेव्हा काय घडतं राष्ट्राची निर्मिती होते. बघा मी काय म्हणालो पुन्हा काय म्हणालो की एकात्म स्वरूपाचा समाज आहे. कशाच्या आधारे हा समाज एकात्म झाला आहे तर एका रक्ताच्या, एका वंशाच्या किंवा एका धर्माच्या आधारे हा समाज एकात्म झाला आहे. आणि हा एकात्म झालेला समाज काय करतो तर एका विशिष्ट अशा भूमीवरती आपलं राजकीय आसन स्थिर करतो. विशिष्ट अशा भूमीवरती आपलं राजकीय आसन स्थिर करतो तेव्हा त्या ठिकाणी राष्ट्राची निर्मिती होते. म्हणजेच कशाची निर्मिती होते तर नेशनची. याचा अर्थ राष्ट्रक या शब्दापासून राष्ट्र हा शब्द निर्माण झाला. कसा निर्माण झाला ते पुन्हा रिपीट करतो. हे रिपीट करताना मी असं म्हणेल की एकात्म स्वरूपाचा समाज की जो समाज कसा आहे एका रक्ताचा आहे, एका वंशाचा आहे किंवा एका धर्माचा आहे, असा हा एकात्म स्वरूपाचा समाज विशिष्ट अशा भूमीवरती काय करतो आपलं राजकीय आसन स्थिर करतो. तेव्हा त्या ठिकाणी राष्ट्राची निर्मिती होते. आता बघा राष्ट्रापासनं राष्ट्र निर्माण झाला. आता राष्ट्रवाद या शब्दापासनं राष्ट्रकापासनं राष्ट्र हा शब्द निर्माण झाला आणि राष्ट्रापासनं म्हणजेच नेशनपासनं नॅशनॅलिझम म्हणजेच राष्ट्रवाद हा शब्दप्रयोग कसा निर्माण झाला. या मुद्द्याचा जेव्हा आपण विचार करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपलं असं जाणवतं की हा एकात्म स्वरूपाचा समाज जेव्हा विशिष्ट अशा भूमीवरती आपलं राजकीय आसन स्थिर त्यांनी केलं आणि जेव्हा राजकीय आसन स्थिर केलं तेव्हा राष्ट्राची निर्मिती झालेली आहे. आणि जेव्हा ही निर्मिती होते तेव्हा या विशिष्ट अशा भूमीवरती हा जो काही समाज आहे म्हणजे कोणता समाज हा एकात्म स्वरूपाचा समाज हा जो काही आहे हा एकात्म स्वरूपाचा समाज त्या विशिष्ट अशा भूमीवरती प्रेम करू लागतो. काय करतं हा एकात्म स्वरूपाचा समाज त्या विशिष्ट अशा भूमीवरती प्रेम करू लागतो. तेव्हा त्या एकात्म स्वरूपाचा
जो काही समाज आहे त्या समाजाच्या मनामध्ये या विशिष्ट अशा भूप्रदेशाविषयी जी काही त्यागाची किंवा आपुलकीची किंवा जिव्हाळ्याची किंवा आत्मीयतेची जी भावना निर्माण होते, जी भावना निर्माण होते, त्या भावनेला आपण राष्ट्रवाद असं संबोधतो. काय संबोधतो आपण? राष्ट्रवाद असं संबोधतो. आता बघा, थोडक्यामध्ये पुन्हा मी राष्ट्रवादाची व्याख्या सांगतोय अतिशय साध्या सोप्या शब्दामध्ये की एकात्म स्वरूपाचा समाज विशिष्ट अशा राजकीय भूमीवरती काय करतो? आपलं राजकीय आसन स्थिर करतो. तेव्हा राष्ट्राची निर्मिती होते आणि जेव्हा की राष्ट्राची निर्मिती होते तेव्हा त्या राष्ट्रातील जो काही समाज आहे की जो समाज एकात्म आहे, असा हा एकात्म स्वरूपाचा समाज त्या विशिष्ट अशा भूमीवरती प्रेम करू लागतो. आणि त्याने एकदा त्या भूमीवरती प्रेम केलं की त्या एकात्म स्वरूपाच्या समाजाच्या मनात आपल्या त्या विशिष्ट अशा भूमीविषयी जी काही त्यागाची किंवा आपुलकीची किंवा जिव्हाळ्याची किंवा आत्मीयतेची भावना निर्माण होते, त्या भावनेला आपण राष्ट्रवाद किंवा नॅशनॅलिझम असं म्हणतो. थोडक्यामध्ये हा सगळा खटाटोप किंवा हा सगळा भाग मांडत असताना विद्यार्थ्यांनो, मी या ठिकाणी काही शब्दप्रयोग वापरलेले आहेत आणि ते शब्दप्रयोग वापरताना मी काळजीपूर्वक वापरली. आणि त्यातील पहिला शब्दप्रयोग होता तो म्हणजे एकात्म स्वरूपाचा समाज. त्यानंतर दुसरा शब्दप्रयोग आला तो म्हणजे विशिष्ट अशी भूमी. आणि तिसरा शब्दप्रयोग आला की राजकीय आसन. हे तीनही शब्दप्रयोग येत असताना तुम्हाला या पाठीमागचा जर सेंट्रल थीम ज्याला आपण म्हणतो किंवा मध्यवर्ती संकल्पना जी काय म्हणतो, ती मध्यवर्ती संकल्पना या पाठीमागे काय आहे, तर ही संकल्पना पाहत असताना ते एकमेव जाणवते की हे सगळं जे काही घडतंय, हे जे काही सगळं घडतंय, हे सगळं घडत असताना त्या पाठीमागे मानवाची, हे सगळं जे काही घडतंय ते घडत असताना त्या ठिकाणी एक बाब समोर येते. आणि ती बाब काय आहे, तर फक्त आणि फक्त कोणती बाब समोर येते, तर मानवाच्या ठिकाणी असणारी भावना. काय या ठिकाणी फक्त भावना हा एकमेव घटक येतो की ज्या भावनेला आपण फिलिंग्ज असं म्हणतो. ही भावना आपल्याला दाखवता येते का, तर ही भावना आपल्याला दाखवता येत नाही. उदाहरण दाखल आपण असं म्हणतो की माझ्या राष्ट्रावरती प्रेम आहे, है ना, किंवा भारत माझा देश आहे आणि माझ्या देशावरती माझं प्रेम आहे. असं आपण जेव्हा म्हणतो जेव्हा इतर तुम्हाला विचारतो की अरे तुझ्या देशावरती प्रेम आहे तर तू दाखव. तर ही जी काय भावना आहे, ही भावना राष्ट्रवादाची जी काय भावना आहे, ही प्रत्येक व्यक्तीच्या मनात झिरपणारी भावना आहे. कशी आहे? प्रत्येक व्यक्तीच्या मनात ही भावना झिरपत असते. ही भावना दाखवता येत नाहीये. आणि म्हणून अशी ही जी काही भावना आहे, है ना, या भावनेचा विचार करत असताना आपण असं म्हणूया की ही जी काही भावना आहे, या भावनेच्या आधारे काय झालेलं आहे, या ठिकाणी राष्ट्रवाद निर्माण झालेला आहे. या ठिकाणी कोणताही कायदा नाहीये. जसं की आपण असं दुसरीकडे म्हणतो की इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट्स. इंडिया म्हणजेच हा राज्यांचा संघ राहील. याचा अर्थ भारत हे एक राज्य आहे. आपण या ठिकाणी शिकत असताना राष्ट्रवादाच्या ऐवजी राज्यवाद किंवा देशवाद किंवा प्रदेशवाद असं म्हटलेलं नाहीये. तर आपण या ठिकाणी अभ्यासताना राष्ट्रवाद असं म्हणालो. याचा अर्थ राष्ट्रवाद असेल, राज्यवाद असेल, देशवाद असेल, ह्या ज्या काही संकल्पना आहेत ह्या पूर्णतः एकमेकांपासून वेगवेगळ्या संकल्पना आहेत. प्रत्येकाचा अर्थ हा वेगवेगळा आहे. फक्त दैनंदिन जीवनामध्ये आपण जेव्हा आपली वाटचाल करतो
तेव्हा या सर्व संकल्पना एकच आहे अशी समजूत करून आपण आपल्या जीवनाची वाटचाली करत असतो. आणि म्हणून विद्यार्थ्यांनो, जेव्हा तुम्हाला मी ही साध्या परिभाषेमध्ये राष्ट्रवाद म्हणजे काय, राष्ट्र म्हणजे काय, राष्ट्रक म्हणजे काय हे जेव्हा समजावून सांगितलं, हे समजावून सांगत असताना साध्या सोप्या भाषेमध्ये मी असं थोडक्यातमध्ये पुन्हा रिपीट करतोय की मी असं म्हणालो की एकात्म स्वरूपाचा समाज, की जो समाज विशिष्ट अशा भूमीवरती आपलं राजकीय आसन स्थिर करतो, तेव्हा तेथील लोकांच्या मनामध्ये त्या भूप्रदेशाविषयी जी काही त्यागाची किंवा आपुलकीची किंवा जिव्हाळ्याची किंवा आत्मीयतेची जी भावना निर्माण होते, काय जी भावना निर्माण होते, त्या भावनेला राष्ट्रवाद असं म्हणतात. आणि मग जेव्हा हे राष्ट्रवाद अभ्यासतो तेव्हा मी असं म्हणालो की याला राज्यवाद का म्हणू नये, तेव्हा आपलं असं पाहावयास मिळतं की राष्ट्रवाद आणि राज्यवाद या संकल्पना पूर्णतः वेगवेगळ्या आहेत. कारण राष्ट्रवाद निर्माण होत असताना त्या पाठीमागे एकात्म स्वरूपाचा समाज आहे आणि हा एकात्म स्वरूपाचा समाज विशिष्ट अशा राजकीय भूमीवरती आपलं राजकीय आसन स्थिर करतो. आणि जेव्हा राजकीय आसन स्थिर करतो तेव्हा त्या ठिकाणी राष्ट्र निर्माण होतं. आणि एकदा राष्ट्र निर्माण झालं की त्या राष्ट्रातील जे काही लोक आहेत त्या लोकांच्या मनामध्ये त्या राष्ट्राविषयी जी काही त्यागाची किंवा आपुलकीची भावना निर्माण झालेली असते, त्या भावनेला आपण राष्ट्रवादी भावना असं म्हणालो किंवा राष्ट्रवाद असं म्हणालो. तसं राज्यवाद निर्माण होत असताना आपलं असं पाहावयास मिळतं की राज्य निर्माण होण्यासाठी साध्या परिभाषेमध्ये जाऊया की राज्याचे 4 घटक आपण मान्य करतो. आणि त्या 4ही घटकामध्ये त्या 4ही घटकांचा जेव्हा आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण असं म्हणतो की राज्य निर्माण होण्यासाठी लोकसंख्या, भूप्रदेश, शासन संस्था आणि सार्वभौमत्व हे 4 घटक आवश्यक आहेत. आणि सार्वभौमत्व म्हणजे काय तर सर्वश्रेष्ठ सत्ता. जसं की जेव्हा आपण आपल्या भारतीय राज्यघटनेकडे वळतो तेव्हा भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीला आम्ही भारतीय लोक असे म्हणालेत, वी द पीपल ऑफ इंडिया. वी द पीपल ऑफ इंडिया म्हणजेच आम्ही भारतीय लोक. आणि शेवटी या भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेच्या शेवटी आपण असं म्हणालो की सन 1949च्या नोव्हेंबर महिन्याच्या 26 तारखेला ही घटना आम्ही मान्य करीत आहोत आणि तत्संबंधी कायदा करून ती स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. म्हणजेच राज्याच्या ठिकाणी कायदा आहे. आणि कायद्याचा अर्थ आपण एवढंच म्हणालोय की कायदा हा सर्वांसाठी समान आहे. जर मी एखादा गुन्हा जर केला जर असेल तर मीच कायद्याने मला जी काही शिक्षा सांगितली आहे ती शिक्षा भोगण्यास तयार आहे. याचा अर्थ राज्याच्या ठिकाणी कायदा आहे आणि राष्ट्राच्या ठिकाणी काय आहे तर भावना आहे. राष्ट्राच्या ठिकाणी काय आहे तर भावना आहे. आणि म्हणून राष्ट्रवादाची व्याख्या करत असताना भावनेच्या आधारेच वेगवेगळ्या राज्यशास्त्रीय विचारवंतांनी राज्याच्या ह्या व्याख्या केलेल्या आहेत. उदाहरण दाखल मी असं म्हणेन की अल्फ्रेड डी ग्राझिया या असं म्हणतात की स्वदेशाबद्दल प्रेम आणि परकीयांबद्दल साशंकता म्हणजे राष्ट्रवाद. स्वदेशाबद्दल प्रेम आणि परकीयांबद्दल साशंक म्हणजे आपण ज्या भागामध्ये राहतो है ना, हा जो काही विशिष्ट भाग आहे त्या भागावरती प्रेम करायचं आणि आपल्या शेजारी जे काही आहेत की ते आपल्या कधी गिळकृत करतील का, आपल्यावरती अटॅक करतील का किंवा आक्रमणे करतील का है ना, याबद्दल त्यांच्याविषयी कसं राहायचं तर साशंक राहायचं. किंवा असंही म्हटलं जातं, मला वाटतं की गिलख्रिस्ट असं म्हणतात की राष्ट्रातील बहुसंख्य लोकांच्या मनात झिरपणारी आणि सर्वांच्या मनात असल्याचा दावा करणारी मनाची एक स्थिती किंवा मनाची एक भावना म्हणजे राष्ट्रवाद. राष्ट्रातील बहुसंख्य लोकांच्या मनात झिरपणारी आणि सर्वांच्या मनात असल्याचा दावा करणारी मनाची एक स्थिती किंवा मनाची एक अवस्था म्हणजे काय तर राष्ट्रवाद. आता हे बघा की राष्ट्रवाद हा अभ्यासताना मी असं म्हणालो की राष्ट्रवादाच्या ठिकाणी फक्त भावना हा घटक आहे आणि राज्याच्या ठिकाणी काय आहे तर कायदा आहे. आता अलीकडच्या काळामध्ये विद्यार्थ्यांनो प्रश्न निर्माण होतोय की आपणास राज्य कशाला म्हणायचं आणि राष्ट्र कशाला म्हणायचं असा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. आणि म्हणून मी तुम्हाला अगोदर राज्य आणि राष्ट्राचं एक सुंदर असं एक उदाहरण देण्याचा प्रयत्न करतो.
उदाहरण दाखल भारत हे एक राज्य आहे, ठीक आहे. भारत काय आहे? एक राज्य आहे आणि या राज्यामध्ये एक कुटुंब राहतंय. काय राहतंय? एक कुटुंब राहतंय. त्या कुटुंबामध्ये बरोबर ना, एक कुटुंब राहतंय आणि कुटुंबाचं निर्मिती कशी झालेली असते तर आपण बघतोय की त्या कुटुंबाचं रक्त एक असतं, त्या कुटुंबाचं वंश एक असतं आणि म्हणून आपल्या कुटुंबामध्ये आपण फिलिंग्सच्या आधारे किंवा भावनेच्या आधारे आपण आपलं जीवन जगत असतो आणि म्हणून आपल्या घरामध्ये आपण हसत खेळत बागडत एकमेकांबरोबर आपलं जीवन हे जगताना पाहावयास मिळतं. आणि म्हणून मी तुम्हाला असं म्हणालो की राज्य आणि राष्ट्र या संकल्पनेसाठी मी एक छानपैकी असं एक उदाहरण घेतलं आहे आणि त्या उदाहरणामध्ये मी असं म्हणतोय की एक कुटुंब आहे, त्या कुटुंबामध्ये आई, वडील, बहीण, भाऊ आणि मी हे ना, असे मी म्हणजे आपण प्रत्येकजण एक, असे 5 जण एका कुटुंबामध्ये आपण राहत आहोत. पण प्रश्न काय निर्माण होतो की हे सगळं जे काही कुटुंब आहे हे सगळं वेल क्वालिफाईड असं कुटुंब आहे. कसं आहे? वेल क्वालिफाईड कुटुंब आहे. आणि मग सगळ्यांना, कारण आपल्याला बघतोय की आपल्याला आपलं जीवन जगण्यासाठी किंवा उदरनिर्वाह करण्यासाठी आपल्या पैशाची गरज आहे आणि म्हणून प्रत्येकजण काहीतरी काम हा शोधत असतो आणि हे त्यातल्या त्यात हे कुटुंब वेल क्वालिफाईड असल्यामुळे काय होतं की जे काही वडील आहेत, आपले जे काही वडील आहेत हे वेल क्वालिफाईड असल्यामुळे त्यांना काय घडलं, त्यांना नोकरी मिळाली चांगल्या ठिकाणी. पहिल्या नोकरीपेक्षा त्यांना थोडीशी चांगल्या प्रकारची नोकरी मिळाली आणि ती नोकरी त्यांना कुठे मिळाली की त्यांना इंग्लंडमध्ये नोकरी मिळाली आणि म्हणून ते त्यांच्या सगळ्या पासपोर्ट ह्या सगळ्या बाबी पूर्ण करून ते कुठे गेले? इंग्लंडला गेले. आई पण इथे नोकरी करत होती, आईला पण पुन्हा चांगल्या नोकरीची संधी मिळाली आणि म्हणून जसं की वडील इंग्लंडला गेले म्हटलं मी आत्ता, वडील इंग्लंडला गेले, आईला पण चांगली नोकरी ही अमेरिकेमध्ये मिळाली आणि म्हणून आई पण अमेरिकेमध्ये नोकरीला गेली. तिसरा भाग घडतो काय की जो मोठा भाऊ असतो, या मोठ्या भावाला तो पण नोकरीसाठी धडपडत असतो आणि त्याला चायनाला नोकरी लागते आणि म्हणून तो चायनाला नोकरीसाठी निघून जातो. चौथ्या भागामध्ये जी काय आपली बहीण असते ती पण हुशार असते आणि त्या चौथ्या बहिणीला पण पुढे नोकरी लागते, म्हणजे ती नोकरीसाठी ॲप्लिकेशन करते आणि उदाहरण दाखल आपण असं म्हणूया की तिला नोकरी ही बांगलादेशमध्ये लागते. बघा, भारतातील हे कुटुंब, तुम्ही भारतामध्येच आहात आत्ता आणि तुमचे आई, वडील, बहीण, भाऊ हे सगळे इतर देशांमध्ये गेले, इतर राज्यांमध्ये गेलेले आहेत. पण प्रश्न घडतो एक, काय प्रश्न घडतो की इथे तुम्ही आजारी पडतायत, इथे तुम्ही काय होतंय की आजारी पडतायत आणि मग आजारी पडल्यानंतर तुम्ही कुणाला फोन करणार आहात तर आपण पहिला फोन आपले आई, वडील, बहीण, भाऊ यांना करणार आहोत. बघा, हे आपण 5 जणांचा विचार करत असताना यांनी आपल्या ज्या काही लाईन ऑफ कंट्रोल आहेत, ज्या काही सीमारेषा आहेत, ह्या सीमारेषांच्या बाहेर आहेत, 5 सीमारेषांमध्ये आहेत, म्हणजे 5 राज्यांमध्ये हे 5 जण विखुरलेले आहेत. किती? 5 राज्यांमध्ये हे 5 जण विखुरले गेलेले आहेत. पण असं जरी असलं तरी हे 5ही जण एका रक्ताची आहेत किंवा एका वंशाची आहेत आणि म्हणून मला, म्हणजे आपल्याला इथं जर काही जर घडलं तर त्याचे पडसाद या आपोआपच आपल्याला आपल्या या आई, वडील, बहीण, भाऊ जे काही परराज्यात आहेत किंवा परदेशात आहेत त्यांच्यावरती हे उमटले दिसून येत आहेत. आणि एवढंच नव्हे, जेव्हा आपण यांना फोन करतो तेव्हा त्यांना असं वाटतं की मी कधी जाऊन त्याला भेटेल, अशा प्रकारचा भाव त्यांच्या ठिकाणी, अशा प्रकारची भावना त्यांच्या ठिकाणी निर्माण होताना पाहावयास मिळते. याचा अर्थ असा जाणवतो की विद्यार्थी मित्रांनो की राष्ट्रवाद निर्माण होण्यासाठी कुठल्याही सीमेची गरज नाही आहे, म्हणजे लाईन ऑफ कंट्रोलची किंवा सीमारेषेची गरज नाही आहे. राष्ट्रवाद हा निर्माण होत असताना त्या ठिकाणी फक्त एक रक्त किंवा एक वंश एवढाच घटक हा महत्त्वाचा असतो. आणि म्हणून जेव्हा मी हे उदाहरण घेतलं आणि हे उदाहरण समजावून सांगत असताना मी जेव्हा आता हे उदाहरण भारताच्या संदर्भामध्ये घेऊया आपण हे, आणि भारताच्या संदर्भामध्ये हे उदाहरण घेत असताना मला असं म्हणायचं आहे की हा जो काही भारत आहे ना, या भारताची जी काही राज्यघटना आहे किंवा या भारतीय राज्यघटनेची जी काही
या भारतीय राज्यघटनेची जी काय उद्देशपत्रिका आहे त्या उद्देशपत्रिकेच्या सुरुवातीसच आपण असं नमूद केलं आहे की वी द पीपल ऑफ इंडिया, म्हणजेच आम्ही भारतीय लोक, म्हणजेच या भारतामध्ये विविध जातीचे, विविध धर्माचे, विविध पंथाचे, विविध वंशाचे, विविध वर्णाचे असे हे सर्व लोक एकत्र आलेले आहेत आणि एकत्र येऊन त्यांनी ही भारतीय राज्यघटना निर्माण केली. निर्माण करून ते थांबलेले नाही आहेत, तर त्यापुढे जाऊन त्यांनी त्याबाबतचा कायदा केला आणि कायदा करून थांबलेले नाही आहेत, तर त्यांनी तो कायदा स्वतः परत अर्पण केला आहे. म्हणजेच या भारतामध्ये एका रक्ताची किंवा एका वंशाची माणसं आहेत का? नाही आहेत. तर भारतामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माची ही माणसं आहेत आणि या सर्वांनी मिळून आपल्या आपापसामध्ये एकात्मता ही प्रस्थापित केली. आणि म्हणूनच आपण असं म्हणालो बघा, व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राचे ऐक्य व एकात्मता याबाबतची आपण या सर्वांना काय दिली? तर हमी दिलेली आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांनो मला असं म्हणायचं आहे की हा जो काही राज्य, भारत हे जे काही राज्य आहे, या राज्यामध्ये हे वेगवेगळ्या वंशाचे, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या पंथाचे, वेगवेगळ्या वर्णाचे हे जे काही लोक आहेत, हे प्रत्येक विशिष्ट अशा भागामध्ये आहेत. काय? तर विशिष्ट अशा भागामध्ये हे लोक असलेले आपणास पाहावयास मिळतात. आणि या प्रत्येकाचं मिळून म्हणजेच विशिष्ट अशा धर्माचं किंवा विशिष्ट अशा वंशाचं किंवा विशिष्ट अशा रक्ताचं जो काही एक समूह आहे ना, जो काही बहुलवाद निर्माण झालेला आहे बघा, की जो काही विशिष्ट असा समूह आहे त्या प्रत्येकाचं स्वतःचं असं एक राष्ट्र आहे. आणि म्हणून आपण असं म्हणता येतं की या हे जे काय भारत हे जे काय राज्य आहे, या राज्यामध्ये असंख्य राष्ट्रे हे आपणास पाहावयास मिळतात. आणि म्हणून राज्य निर्माण होण्यासाठी मला एवढं म्हणायचं आहे की कायदा हा घटक महत्त्वाचा आहे. आणि राष्ट्र निर्माण होण्यासाठी काहीही असो, फक्त तो समाज एकात्म पाहिजे. तो समाज कसा पाहिजे? तर एकात्म पाहिजे. जेव्हा समाज तो एकात्म असतो तेव्हा हा एकात्म स्वरूपाचा समाज जगाच्या पाठीवरती कुठेही जरी विखुरला जरी असेल तरी त्याचे पडसाद आपोआपच त्या संपूर्ण समाजावरती होताना पाहावयास मिळत आहेत. त्याचं उदाहरण आपल्या सर्वांना परिचित असेल. मधल्या काळामध्ये उदाहरण दाखल भारतातील मुस्लिम आणि अरब राष्ट्रातील मुस्लिम किंवा जगाच्या पाठीवरचा मुस्लिम, आपल्या भारतातील बाबरी मस्जिद जेव्हा पाडली गेली त्याचे पडसाद हे त्या अरब राष्ट्रांमध्ये उमटलेले पाहावयास मिळतात. किंवा तुम्हाला दुसराही मुद्दा सांगेल की मध्यंतरीच्या काळामध्ये भारतातील ख्रिश्चन धर्मगुरूंवरती हल्ले झाले, त्याचे पडसाद आपल्याला ख्रिश्चन राष्ट्रांमध्ये पाहावयास मिळतात. ही सगळ्याचा परिपाक काय आहे किंवा हे सगळं का घडलं? तर फक्त या ठिकाणी फक्त एकच घटक होता, तो म्हणजे एकात्म स्वरूपाचा समाज, की जो समाज एका वंशाचा होता, एका धर्माचा आहे किंवा एका वंशाचा आहे, एका धर्माचा आहे. आणि त्यामुळे तो संपूर्ण समाज काय होतो? तर आपापच एकात्म स्वरूप धारण करतो. आणि म्हणून राष्ट्र निर्माण होण्यासाठी एकात्म स्वरूपाचा समाज हा आवश्यक आहे. तर राज्य निर्माण होण्यासाठी फक्त त्या ठिकाणी कायदा हा घटक महत्त्वाचा आहे. धन्यवाद. थांबूया.